म्हणूनच त्यांनी ते एक आपलं एक TRP सेट केलाय तो खास वेगळं असं मला सांगितलंय आमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांनी स्वतःनी टाकलेलं आहे की शर्टलेस सीन असल्याशिवाय मी काम करत नाही. तर तशा ह्याच्याने गाडी खूप जोरात चालवू शकतो, त्यामुळे भीती होती. पण रोज ट्रक चालवत असल्यासारखा या माणसाने ती गाडी चालवलेली आहे, त्यामुळे खूपच प्रोफेशनल. माझी आई मला म्हणत होती की जर तुला देवळात जायला आवडत नाही ना, तर बघ तुला हे काम आलं आणि तुला सगळ्या देवळांमध्ये जावं लागलं. आता महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांचंच लाडकं देवस्थान. आम्ही जेजुरीलाही शूटिंग केलं आहे, आम्ही मथुरेला शूट केलं आहे, आम्ही वृंदावनला शूट केलं आहे, आम्ही ऋषिकेशला शूट केलं आहे. त्यामुळे आम्ही गंगा नदी पाहिली, यमुना नदी पाहिली आणि त्यामुळे अनेक गोष्टी ज्या मला खूप काळ बघायच्या होत्या त्या मला खूप जवळून बघता आल्या. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. 3 मित्र एकत्र आल्यावर काय होतं? पार्टी होते, मजा होते, गप्पा होतो, कल्ला होतो. पण अध्यात्म, मोक्ष, शांती या गोष्टींवर चर्चा झाली तर काय होणार आहे? काहीतरी नक्कीच होईल. शांतीत क्रांतीमध्ये आपण बघितलं आणि त्याचा आता दुसरा सीझन, त्यामुळे डबल धमाका आहे. लाईफ इज एन्जॉय असणार आहे. तर हे सगळं काय आहे यांच्याकडूनच जाणून घेऊयात. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. कसे आहात? एकदम झकास. ट्रेलर आल्यानंतर आम्ही अवाक झालोय. म्हणजे आणखीन डबल धमाका आहे. तुम्हाला काय काय रिएक्शन मिळाली त्यासाठी आम्हाला सगळ्यात आधी सांग, कारण 2 वर्ष वाट बघितली आहे. सगळ्यात मला वाटतं की मोठी रिॲक्शन हीच होती की लोक खूप आतुरतेने वाट बघत होते आणि ते खूप एक्साइट झाले की आम्ही कधीची वाट बघत होतो आणि आता 13 तारखेची आम्ही वाट बघतोय. तर बऱ्यापैकी ह्याच सगळ्या रिॲक्शन्स आहेत. ते खूप आम्हाला बरं वाटलं की लोकांना अजूनही त्याची आठवण आहे पहिल्या सीझनची आणि लोक तेवढंच याच्याने वाट बघतायत सेकंड सीझनची. आता शांतीवन नंतर कुठे कुठे गेलायत तुम्ही तिघं? यावर्षी आम्ही या सीझनमध्ये आम्ही गेलेले आहोत महाराष्ट्रात आहोतच, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड असा बसनी प्रवास आहे. असा बसनी प्रवास आहे सगळा आमचा. इंटरेस्टिंग आहे. आम्हाला कळालं की ललित तू बस चालवली आहेस वगैरे, तर काय ते कसं राहिलं तुझ्यासाठी? माझ्यासाठी पण ठीक राहिलं आणि लोकांसाठी आमच्याकरता भीतीदायक होतं. पण सगळे जिवंत आहेत. कारण हा इन जनरल गाडी खूप जोरात चालवू शकतो. खूप अदरवाईज हा ड्रायव्हर म्हणून कसा आहे असं? तेच अदरवाईजच सांगतोय मी की हा गाडी खूप जोरात चालवू शकतो, त्यामुळे भीती होती. पण रोज ट्रक चालवत असल्यासारखा या माणसाने ती गाडी चालवलेली आहे, त्यामुळे खूपच प्रोफेशनल. सगळे जिवंत आहेत, एवढंच मी सांगेन. याच्यावर मला बाकी सगळे जिवंत आहेत, गाडीतले गाडी बाहेरचे सगळे. एवढं अंतर पार केलंस पटे तू बस? नाही, असं फार अंतर नाही पार केलं, तेवढी चालवू नाही दिली मला. पण आम्ही बराच मोठा पल्ला होता तो हे करून परत आम्हाला रिटर्न पण यायचं होतं. आणि बस चालवणं ते जरा त्याचे सगळं म्हणजे हिमालयात घाटात वगैरे त्याच्या ठिकाणी होतं छोट्या ठिकाणी. हां, सो तर ते पण करायचं होतं. त्याचबरोबर अभिनयही करायचा होता, समोर कॅमेराही लावला होता. पण मजा आली. पण यावेळेस कोण घेऊन जातोय कोणाला? तर ते कोणी सांभाळली ट्रिपला न्यायची? ते तुम्हाला आता बघायला मिळेलच की हे कसं घडतं. पण दिनार हे जे कॅरेक्टर आहे त्याची ट्रिप ठरलेली आहे. त्या ट्रिपमध्ये ॲक्च्युली हे प्रसन्न आणि श्रेयस हे जसं आपण पार्टी क्रॅश करतात तशी ती म्हणजे ट्रिप क्रॅश करतात. ते कसं हे तुम्हाला बघायला मिळेल. तर माझी ट्रिप ठरलेलीच होती दिनारची. हे का आले हे मला अजूनही कळलेलं नाही या सीझनमध्ये. पण दिनारचं एक वेगळं ते अंदाज जो आहे तो आम्हाला पहिल्या सीझनमध्ये बघायला मिळाला. या सीझनमध्ये कशा पद्धतीने असेल ते थोडंसं जर सांगशील तर? तिथूनच पुढे त्याचा प्रवास सुरू होतो. पहिल्या सीझनमध्ये दिनारला दारू प्यायला खूप आवडत होतं. तो दारूचा एक प्रेमी होता. आता दारू सोडलेली आहे दिनारनी, पण आता त्याला त्याच्या दारूची जी पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी त्याला आता एक आध्यात्मिक भूक त्याच्यात तयार झाली आणि त्याच्या शोधात तो आता आपल्याला सेकंड सीझनमध्ये दिसणार आहे. आणि ज्या ट्रिपवरती हे 2 त्याचे वांड मित्र हे आलेले आहेत ती त्याची ट्रिप बर्बाद करतात आणि त्यामुळे मजा येते. पण पहिल्या सीझनमध्ये अभिनय वगैरे सगळं ठीक आहे, पण तुझे शर्टलेस सीन वगैरे यायला फार रिॲक्शन मिळाली होती ललित. कसं म्हणजे ते या सीझनमध्ये कसं येणार आहे? अरे ते लिहिलेलंच आहे ते ना लिहूनच त्यांनी ते एक आपलं एक TRP सेट केलाय तो खास वेगळं असं मला सांगितलंय. आमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांनी स्वतःनी टाकलेलं आहे की शर्टलेस सीन असल्याशिवाय मी काम करत नाही. तर तशा ह्याच्याने. पण तुझे कॅरेक्टरमध्ये काही सीन असतील किंवा तो वाजवायचा सीन असेल एका पॉईंटला, तो एक वेगळा ट्रान्झिशन आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये कशा पद्धतीने असणार आहे? मला वाटतं की प्रॉब्लेम्स मला खूप इंटरेस्टिंग वाटलं त्या कॅरेक्टरचं की ती जर्नी त्या पॉईंटपासून आता पुढे कुठपर्यंत पोहोचलेली आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. की ते प्रॉब्लेम्स आपल्याला आत्ता पहिल्या सीझनला कळले आणि आता ते कुठपर्यंत पोहोचलेत आणि आता त्याची अवस्था काय आहे
ते तो कसे सॉल्व्ह करतोय किंवा कसं बघतोय किंवा कसं फेस करतोय त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना, ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. मी जास्त काही सांगू नाही शकत, नाही तर रिव्हील होतील गोष्टी, पण नक्कीच हे पुढे गेलेले आहेत सगळ्याच गोष्टी आणि त्या प्रॉब्लेम्स पण तसेच वाढलेत आणि मला वाटतं की त्यांना बघण्याचं हे पण वाढलंय, कारण आता ते एका ठिकाणी नाही आहेत. आता त्यांच्याबरोबर भरपूर माणसं आहेत, ते एका वेगळ्या प्रवासावर आहेत आणि त्यांचे वेगळे अजून खूप अडचणी पण आहेत त्यामध्ये येणाऱ्या. आणि अर्थातच आता तुम्ही बघितलं तसं एक बाळ सुद्धा आहे, ट्रेलरमध्ये बघितलंच असेल तुम्ही. तर सगळ्याच बाजूनी त्याचे सगळेच प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत, कारण ते बाळ घेऊन ते प्रवासावर निघालेले आहेत, जे काही प्लॅनमध्ये नव्हतं. जर्नी ऑफ रिडिस्कवरिंग युअर सेल्फ असं जे आहे, या मुळात हा विषय जो आहे त्याच्यात, तर तुम्ही कसं रिडिस्कवर केलं या तुमच्या या शूटमध्ये स्वतःला, तर त्याबद्दलही थोडंसं, कारण तुम्हाला विविध ठिकाणी जायचं आहे, फिरायचं आहे, सोबत शूटही करायचं. एकतर म्हणजे की यांच्याबरोबर असणं, तुम्ही शूटिंगमध्ये पण आणि शूटिंग नसताना सुद्धा, तर त्या काळात, आणि प्लस उमेश जगताप, सारंग आहे ऑफकोर्स, त्याच्यानंतर पॉला आहे आणि बाकी सगळे जे कलाकार मित्रमैत्रिणी त्याच्यामध्ये आहेत, ते शूटिंग नसताना त्यांच्याबरोबर जे कॉन्व्हर्सेशन्स होतात, जे बोलणं होतं, आणि आम्ही अशा खूपच चांगल्या जागांना गेलो होतो की म्हणजे माझी आई मला म्हणत होती की जर तुला देवळात जायला आवडत नाही ना, तर बघ तुला हे काम आलं आणि तुला सगळ्या देवळांमध्ये जावं लागलं आता. सो अशा आम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल करत होतो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचा देवावर विश्वास आहे नाही आहे ह्याच्या पलीकडे त्या जागांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप नवनवीन विचार येतात आणि ते आल्यानंतर तुम्ही एकमेकांबरोबर ते शेअर करत असताच, कारण आम्ही तिघही एका प्रकारे समकालीन नट आहोत, वेगळ्या वेगळ्या आम्ही वाटा पकडलेल्या आहेत, पण तरीसुद्धा परत एकत्र येऊन सगळ्याच गोष्टींविषयी चर्चा होत राहते. तर त्या सगळ्यामुळे ॲक्च्युली तुम्हाला खूप काय काय जाणवतं, समजतं आणि तेच घेऊन तुम्ही परत काम करायला उतरता. ॲक्च्युली सेम क्वेश्चन. लोकेशन्स, जी अख्खी डिरेक्शन टीम होती, आमचे कॅमेराची जी टीम होती, DOP होते, यांनी लोकेशन्स खूप सुंदर निवडली आहे त्यावेळेला. त्यामुळे कामं आहेत, परफॉर्मन्सेस आहेत, या सगळ्याच्या पलीकडे त्या जागा बघणं, म्हणजे आम्ही महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांचंच लाडकं देवस्थान, आम्ही जेजुरीलाही शूटिंग केलं आहे, आम्ही मथुरेला शूट केलं आहे, आम्ही वृंदावनला शूट केलं आहे, आम्ही ऋषिकेशला शूट केलं आहे. त्यामुळे आम्ही गंगा नदी पाहिली, यमुना नदी पाहिली आणि त्यामुळे अनेक गोष्टी ज्या मला खूप काळ बघायच्या होत्या त्या मला खूप जवळून बघता आल्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही प्रवासामध्ये जे आपल्याला नवीन लोक भेटून, नवीन जागा बघून, एक जसं आपण हवा पालट म्हणतात मराठीत, की हवा पालटाला जाऊन आला की आपण परत जेव्हा आपल्या जागी परत आपल्या हवेत येतो तेव्हा आपल्याला 4 गोष्टी जास्त कळलेल्या असतात आणि आपली रिॲलिटी आपल्याला जास्त चांगली समजते. तर तसं मला या प्रवासाने नक्की जाणवलं. आणि दुसरं म्हणजे आपल्या मित्रमंडळींबरोबर काम करायला मिळणं, हे मला असं वाटतं की खूपच प्रिव्हिलेज आहे. म्हणजे मित्रमैत्रिणी सगळे एकमेकांना धरून, आणि यात एक चांगली गोष्ट अशी आहे की अभय आत्ता म्हटला की या दोन्ही ॲक्टर्स बरोबर, मला पर्सनली आणि दोघंही सहमत असतील की त्या अर्थाने ज्याला आपण चढाओढ म्हणतो की तुझं वाक्य खातो, याचं असे खूप ठिकाणी मी अनुभव पाहिलेले आहेत, स्वतः घेतलेले आहेत. तर या तिघांमध्ये ते आम्हाला जाणवलं नाही असं मी नक्की म्हणेन. इनफॅक्ट अनेक वेळेला वाक्य सुचवली आहेत एकमेकांना आणि एकमेकांच्या विनोदावर हसलोय. तर ते मला खूप, आय एम ग्रेटफुल की ह्या दोघांबरोबर मला काम करायला मिळालं. आणि इतरही अनेक नट आहेत, ते तुम्ही बघालच सिरीजमध्ये. तर या सगळ्या अर्थाने हा अनुभव मला असं वाटतं की खूप संपन्न करणारा होता आणि 3रा सीझन येणार आहे अजून, त्यामुळे लुकिंग फॉरवर्ड असं मी म्हणेन. ललित, सेम, तू कसं रिडिस्कवर केलंस या जर्नीमध्ये? मला वाटतं प्रवासात आपल्याला माणसं खऱ्याने कळतात किंवा चांगली कळतात आणि त्याच्यामुळे एक वेगळं आपल्याला आपल्याबद्दल पण गोष्टी कळत राहतात. प्रवासात आपण कसं रिॲक्ट होतो, कारण तिथे मला वाटतं की आपण बेसिकला जातो खूप. आपलं सगळं, आपली सोयी सुविधा आणि असं सगळ्या आपण एक चांगल्या याच्यामध्ये असतो, त्याच्यापासून आपण एकदम बेसिकमध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा आपलं खरं रिॲक्शन्स आणि खऱ्या गोष्टी आपल्या बाहेर येतात. आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर भरपूर नवीन कास्ट पण आहे ह्या याच्यामध्ये आणि ते सुद्धा आमच्याबरोबर प्रवास करत होते. तर अशा वेळेस मला वाटतं की प्रवासात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमुळे, ह्या नवीन माणसांबरोबरच्या ओळखीमुळे, त्यांच्याबरोबरच्या त्या प्रवासामुळे असं स्वतःबद्दलचं जे सापडत जातं ते झालं. आणि त्याचबरोबर कामही करत होतो. तर कामाच्या बाबतीत हे असं होतं की आपण मराठी सिनेमा, वेबसिरीज हे
तसं आत्ता बाहेर पडायला लागलेलं आहे हळूहळू. आपले नाहीतर बऱ्यापैकी महाराष्ट्रातच आपण सगळं शूट करायचो, पण आत्ता आपण बाहेर पडायला लागलेलो आहोत वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन्समध्ये, कारण भारत एवढा सुंदर आहे. वेगवेगळ्या ठिकाणी थोडं थोडं जरी अंतर आपण पार केलं तरी सुद्धा आपल्याला वेगळेच लोक, वेगळी माणसं, तिकडचं वेगळं कल्चर, वेदर वेगळं, असं सगळंच आपल्याला बघायला मिळतं. आणि ते सगळं अनुभवत आम्ही जेव्हा गेलो तर आणि मला असं ऍड करायचं की आम्ही ज्या ज्या ठिकाणी शूट करत होतो त्या ठिकाणी आम्ही इंडिव्हिज्युअली फिरत पण होतो. मग मी आणि ललित ऋषिकेशला तिथे बीटल्स आश्रम आहे तिथे गेलो, किंवा आम्ही जेजुरीचा एकत्र डोंगरावरच गेलो एका रात्री. तर अशा अनेक गोष्टी आम्ही केल्या ज्या शूटिंगच्या व्यतिरिक्त आमची एक स्वतःची ट्रिप होती, आणि आम्ही तिघं आणि प्लस आमची सगळी अख्खी टीम. आणि त्यामुळे या बसच्या प्रवासात तुम्हाला अनेक कलाकार दिसतील. त्या सगळ्यांची खरी ट्रिप झालेली आहे. म्हणजे लोक ऍक्च्युली शूटिंग संपलं की ते गाव एक्सप्लोर करायचे, आणि हे खूप मला वाटतं रेअर आहे. आणि त्यामुळे काय सरप्राइझिंग खूप हो. इंटरेस्टिंग नवीन ऍडिशन आहे कास्ट मध्ये. उमेश जगताप आहे, आम्ही तेच प्रियदर्शनी इंदलकर आहे, एक प्रिया बॅनर्जी, प्रियचं नाव काय? प्रिया प्रिप्रीच नाव लक्षात. तुला ऍक्ट्रेसचं नाव? अरे प्रिप्री तिचं नाव इंस्टाग्राम वरती, तर काय करणार, तर इंस्टाग्रामची नाव लक्षात राहतात, काय करणार. तर तसे खूप नवीन सगळे लोक आहेत, आणि असे काही काही चेहरे ज्यांना आपण ऍक्च्युली फार पाहिलेलं नाहीये ते सगळे आमच्याबरोबर बसमध्ये आहेत. तर ते सगळे खूप एक्साइटिंग आहेत. मला पहिल्या सीझन मधले ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्यासाठी शिंदे हे कॅरेक्टर खूप गाजलं होतं. तर सागर यादव हे आमचे लाडके शिंदे हे परत याही सीझन मध्ये एका मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे मजा येणार आहे असं मी नक्की म्हणेन. तुमची जर्नी म्हणजे आमच्यासाठी हा एक प्रवास असेल बघणं ही सिरीज सगळीच. पण मला असं वाटतं तुम्हाला जेव्हा सेकंड सीझन बद्दल सांगितलं होतं तेव्हा कसं प्रवासाला निघतो ना आपण, फोन आला अरे चला, तर तसंच झालं असेल ना तुमचं की आता हा प्रवास सुरू होतोय, अशी ट्रिप असते तसंच तुमच्यासाठी. पेड ट्रिपवर जायला कोणाला आवडणार नाही. पण मला वैयक्तिक लेवल सेकंड सीझनचं हे आलं, पण मला यामध्ये अजून एक ऍड करावं असं वाटतं. म्हणजे लुक्स जे डिझाईन केलेत आमचे ते मला असं वाटतं की त्यावरती अख्खी आमची टीम खूप मेहनत घेते. मी असा कधीच दिसलो नाहीये. हे बघा, तुम्हाला मी दिसीन इथे. तर एक कडक नजर, कडक लुक, कडक एक नजर. आता ते केळं मिळालेलं आहे मला. पण सांगा बनाना पडा. किंवा ललितचं तुम्ही लोक इथे बघू शकता हातात एक दारूची आणि बाटली. या ललितनी माझ्या आईचा ड्रेस घातलेला असतो. करेक्ट. आणि अभयनी एक मेट्रोसेक्शुअल मुलाप्रमाणे नोज पिन घातलेली आहे, आणि तो वडापाव खातोय. तर असे हे सगळे म्हणजे दिसायला स्टायलिश, पण हातात केळं आणि वडापाव आणि एक दारूची बाटली अशी धरलेली ही 3 मुलं आहेत. त्यामुळे हे जे सगळे याचे जे लुक आहे, ते जे म्युझिक केलेलं आहे सुयश नावाच्या आमच्या मित्रांनी, हे सगळे एलिमेंट्सही मला असं वाटतं तुम्हाला आवडतील नक्की. त्यामुळे तुम्ही पहिला सीझन बघा आधी, ज्यांनी बघितला नाहीये त्यांनी, आणि ज्यांनी बघितलं असेल त्यांनी परत एकदा सोनी लिव्ह डाउनलोड करा आणि सेकंड सीझन तातडीने बघा. मी बघितलाय पहिलं सीझन, आणि त्यामुळे मला एक वेगळेपण जाणवतंय. ती ललितच्या हातात बॉटल आहे, मी इथे असली पाहिजे ती. करेक्ट. नाही, दिनार पहिल्या सीझनच्या शेवटीच सोडतो दारू, आणि ते तेव्हा आपल्याला वाटतं विनोद आहे, पण सेकंड सीझन मध्ये कळेल की खरंच त्यांनी सोडलेली आहे. त्यामुळे एक शेवटी एकमेकांबद्दल काम करण्याचा अनुभव किंवा एखादी काम करताना आवडलेली गोष्ट जर शेअर करा. खूपच मला वाटतं की दोघांचंही मला एक आवडतं की एक तर त्यांनी नाटकाचं बॅकग्राऊंड असल्यामुळे, म्हणजे आमच्या सगळ्याच ग्रुपचं ते नाटकाचं बॅकग्राऊंड आहे. त्याच्यामुळे बस मधले सगळे कलाकार, आमचा डिरेक्टर पहिला सीझन नाही. हो, करेक्ट. तर त्यामुळे ती एक ना कामाकडे, स्वतःच्या कॅरेक्टरकडे बघायची एक वेगळी पद्धत आहे. मला वाटतं ती प्रोसेस आहे, ती एक काहीतरी काम करायची. आणि यावेळेस कसं झालं की पहिला सीझन झाल्यानंतर आता काहीतरी होतं आधी आताशी, आणि ते आता पुढे घेऊन जायचं आहे. तर त्यांनी प्रत्येकाने, दोघांनी म्हणजे त्यांचं कॅरेक्टर, अभयनेही त्याचं इतकं इंटरेस्टिंग त्याचा आता प्रवास केलेला आहे ना. मला फर्स्ट सीझनपेक्षा त्याचं आत्ता सेकंड सीझनमध्ये त्यांनी जे काम केलं मला खूप जास्त ते आवडलं, की तो ते घेऊन गेला अजून कुठेतरी, आणि त्याचा फायदा आम्हाला होत राहतो. किंवा आलोकने पूर्ण वेळ जे काही पकडलंय आत्ता, ते मला वाटतं की हे तसं बघायला असं खूप कॉमेडी सिरीज आहे, आणि त्याच्यामध्ये मग असं वाटत राहतं की आपल्याला की ठीक आहे, असं सगळं लाईट असं सगळं चाललेलं आहे. पण मला वाटतं ते परफॉर्म करणं खूप कठीण आहे, कारण ते साधं जरी असलं तरी सुद्धा त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दाखवणं, आणि ते करत असताना कॉमेडी करत राहणं, आणि परत त्यांच्याबरोबर जो काही द्वंद्व चाललेला आहे ते दाखवत राहणं, ते फारच कमाल केले दोघांनी. आणि तेच कामाची मला वाटतं शिस्त
ते पॅशन ते अजूनही तेवढंच इंटॅक्ट आहे जसं ते प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत असताना मी त्यांना बघितलं होतं तेव्हापासूनचं. तर तेच पूर्ण ग्रुपमध्ये मग राहतं जर तुमच्यामध्ये ते सगळीकडेच पास ऑन होतं राहतं. ललित आणि आलोक. नाही, आय थिंक आपण नट म्हणून तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा तुम्ही खूप शक्य तेवढे बारकावे तुमच्या कामामध्ये आणायचा प्रयत्न करत असता. आणि सुरुवातीच्या काळामध्ये सगळं असं वाटत असतं रे की ह्याचं काम मला आवडत नाही, त्याचं काम आवडत नाही, असं सुरुवातीला असतं. थोड्या काळानंतर लक्षात यायला लागतं की प्रत्येक नट हा वेगळ्या प्रकारचं काम करत असतो. आणि जेवढा जास्त वेळ तुम्ही त्यांच्याबरोबर घालवता तेवढं लक्षात येतं की अरे ॲक्च्युली तो काय करतो आहे. आणि म्हणजे सिरियसली म्हणजे स्पेशली या दोघांबरोबर काम करताना पहिल्या सीझनलाही आणि दुसऱ्या सीझनलाही तुम्हाला लक्षात येतं की ॲक्च्युली केवढा वेगळ्या प्रकारचा नट आहे, केवढ्या वेगळ्या प्रकारचे चॉईसेस करतो आहे. आणि म्हणजे आपल्याला वाटतं आपण सगळे कॅरेक्टर्स करू शकतो, पण आता मी नाही इमॅजिन करू शकत ह्यानी जे केले ते मी करू शकतो किंवा ह्यानी जे केले ते मी करू शकतो. ॲट द सेम टाईम टाईमपास, धमाल, मैत्री सगळं आहे, पण हा ॲब्सल्युटली डेडिकेटेड. म्हणजे की म्हणजे आलोकच्या ह्याच्यामध्ये आपलं वाटतं की अरे ते टाईमपास आहे, कॉमेडी आहे, असं नाही आहे, पण त्याच्या सगळ्यामध्ये पण तो एक इन्साईटफुल सतत त्याचं काम आहे ते तो करत राहतो. आणि इवन ललित पण खूप बारीक बारीक गोष्टी करत असतो, त्या कदाचित सगळ्या ऑडियन्सला पटकन तेवढ्यात दिसणार असतं. ते प्रत्येकाचं वेगळं वेगळे, पण तुम्ही नट असल्यामुळे तुम्हाला लगेच जाणवतं की अच्छा इथे हे करतोय ते करतोय. सो त्या आणि अजून ही गोष्ट मी आधी पण म्हणलो होतो, तो 12 महिने एवढा फिट असतो. तो साखर खातो. काल आम्ही ट्रिपल शेजवान राईस खाल्ले 3 ठिकाणी आणि खूप सारं स्वीट खाल्लेलं आहे, पण ही मेंटेन्स दिस बॉडी. हिज वर्क एथिक्स आर सुपर. सो मी मगाशी बोललो एकतर ते या गोष्टीबद्दल बोललो, ते एन्करेजमेंटबद्दल बोललो की एकमेकांना एन्करेज करणं आणि ह्याचं भान असणं की आपण जिंकलो तर सगळे एकत्र जिंकू, हारलो तर एकत्र हारणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे मला पुढे पुढे जायचंय असं करून आपली टीम हरेल. त्यामुळे मला असं वाटतं तो एक महत्त्वाचा भाग. पण या दोघांविषयी मला विशेष जे अभय शेवटचा मुद्दा बोलला ते मला तुमच्या दोघांविषयी वाटतं की ते म्हणजे जनरली इंटरव्ह्यूजमध्ये विचारतात की शूटिंगला काय गमती जमती आल्या वगैरे, आणि ते खरंच आहे, गमती जमती येत असतात. पण या व्यतिरिक्त हे काम खूप अवघड काम आहे असं मला वाटतं. मग एखादा रोल करणं, कॅरेक्टर उभं करणं, या व्यतिरिक्त आपल्या खाण्याची काळजी घेणं, आपलं शरीर मेंटेन करणं, तो रोल समजून घेणं, त्याच्याविषयी पटलं नाही तर वाद घालणं, हे जे ॲक्टर म्हणून असणारे जे प्रोफेशनल ॲक्टरचे गुण आहेत या दोघांकडनं खूप शिकण्यासारखे आहेत. आणि ते स्क्रिप्टपासून आज प्रमोशनपर्यंत त्या सगळ्याला एका सिरियसनेसनी अप्रोच करणं या दोघांकडनं खूप शिकण्यासारखं आहे. मला माझ्या बाबतीमध्ये सीन करून झाला की मला असं वाटतं झालं माझं काम, आता मला घरी सोडा. आणि मग त्या अलीकडे पलीकडे व्यायाम करा, डाएट फॉलो असलं मी काहीही करत नाही. पण ह्यांनी ते लाईफ म्हणजे काय आपण ज्याला मराठीत आपण असं म्हणतो जीवनदृष्टी म्हणतो, तर त्यांची ॲक्टरची जीवनदृष्टी स्ट्रॉंग आहे आणि जी शिकण्यासारखी आहे, कमिटमेंट शिकण्यासारखी आहे. बाकी कलाकार म्हणून ते दोघंजणं मला आवडतातच. दोघांची वेगवेगळी कामं मी कायम त्यांना आवडली आहेत तेही सांगितले आहेत, नाही आवडली आहेत तेही सांगितले आहेत. फॉर्च्युनेटली आमच्यात तो डायलॉग छान आहे. त्यामुळे हेच सगळं म्हणजे या सगळ्याची गोळाबेरीज म्हणून जे होतं ते तुम्हाला बघायला मिळेल शांतीत क्रांती सीझन 2 मध्ये. वैशिष्ट्य आहे मला वाटतं. आणि या सीझन मधले जे कॅरेक्टर्स आहेत तिघांचं, आणि ते प्रेक्षकांना प्रचंड आवडलं पहिल्या सीझन मध्ये. दुसऱ्या सीझन मध्ये तुम्ही ते बघतील तेव्हा मजा येणार आहे त्यांना हा सगळा प्रवास बघून. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.